रत्नागिरी जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅस पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या समस्यांवर ग्राहक पंचायतीनं जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांची भेट घेत निवेदन सादर केलं। या बैठकीत विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली। रत्नागिरी जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा असल्याचं सांगितलं जात असतानाही प्रत्यक्षात नागरिकांना पेट्रोलसाठी रांगा लावाव्या लागत असल्याची गंभीर बाब ग्राहक पंचायतीनं निदर्शनास आणून दिली। यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोलियम कंपन्यांकडून साठा आणि पुरवठ्याबाबत तातडीनं माहिती घेऊन आवश्यक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष संजय वैशंपायन यांनी दिली। नमस्कार, मी संजय वैशंपायन, अध्यक्ष ग्राहक पंचायत रत्नागिरी। आज अतिशय महत्त्वाच्या विषयासाठी आणि ग्राहकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या विषयासाठी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलं। त्यांच्याबरोबर आम्ही भेटलो आणि त्यांनी देखील दिलखुलासपणे या विषयावरती आमच्याबरोबर चर्चा केली। विषय आहे पेट्रोल, डिझेल आणि गॅस याबद्दलचा आहे। यासाठी आम्ही एक सर्वात महत्त्वाची मागणी केली की साठा किती आहे पेट्रोल पंपामध्ये याची नोंद ही सर्वांना दिसेल अशा पद्धतीने केली जावी आणि ती दर 3 किंवा 4 तासांनी अपडेट करावी। म्हणजे ग्राहकाच्या लक्षात येईल की आपण रांगेत थांबायचंय की आता परत जायचंय आणि परत आलो तर आपल्याला पेट्रोल मिळेल की नाही याची नोंद ग्राहकाला मिळेल। त्यामुळे अनावश्यक रांगांचं प्रमाण कमी होऊ शकतं। दुसरी गोष्ट, मुळामध्ये पेट्रोल डिझेल आहे अशा प्रकारचा आमचा स्वतःचा अभ्यास आहे आणि याचं कारण असं की गेल्या 3-4 दिवसामध्ये रत्नागिरीकरांनी आपल्या क्षमतेच्या नेहमीच्या सरासरीच्या 4 ते 5 पट प्रत्येक दिवशी पेट्रोल भरलं। म्हणजे पेट्रोल किंवा डिझेल हे पेट्रोल पंपाच्या टाकीत नाही तर लोकांच्या गाड्यांच्या टाकीमध्ये आहे किंवा अन्यत्र लोकांकडे आहे। त्यामुळे पॅनिक होऊ नका अशा पद्धतीचं एक निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावी अशी आम्ही त्यांना विनंती केली। त्यावर ते म्हणाले की डिझेल आणि पेट्रोलचा सप्लाय हा सरकार करत नाही तर पेट्रोलियम कंपन्या करतात। त्या अनुषंगाने मी संपूर्ण व्यवस्थित किती साठा आहे, किती साठा ही उपलब्ध होऊ शकतो रत्नागिरी जिल्ह्यासाठी याची संपूर्ण माहिती आम्ही घेतो आणि त्यानंतर मी त्या संबंधामध्ये 2 दिवसामध्ये सुस्पष्ट निवेदन देतो अशा पद्धतीचं आश्वासन जे माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे। यानंतर आमचा मुद्दा होता गॅस वितरकांकडे ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर त्याची पावती तयार होते आणि त्याचा OTP येतो, पण हा OTP येऊन सुद्धा गॅस वितरक घरपोच गॅसची डिलिव्हरी आता करत नाहीत काही ठिकाणी आणि अशा प्रकारची उदाहरणं माझ्याकडे होती ती आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दाखवली आणि त्यांना एक विनंती केली की गॅस ज्या वेळेला माणसाला सांगतात की तुम्ही इथे रिकामा सिलेंडर घेऊन या आणि इथनं भरलेला घेऊन जा, त्यावेळेला भरलेला सिलेंडर घेऊन जाताना नवरा बायको 2 व्हीलर असते त्याच्या पाठीमागे भरलेला सिलेंडर ते घेऊन जातात आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये अपघाताची शक्यता निर्माण होते आणि ह्याची जबाबदारी कोण घेणार अशा पद्धतीची मांडणी आम्ही केली। जिल्हाधिकाऱ्यांनी या गोष्टीची अतिशय गांभीर्याने दखल घेतलेली आहे आणि गॅसची घरपोच डिलिव्हरीज करण्याचे निर्देश आता यापुढे आपल्या वितरकांना दिले जातील। यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कॅश मेमोच्या नंबर प्रमाणेच गॅसची डिलिव्हरी होईल। त्यामुळे गॅस वितरकाच्या दारात जाऊन आपला गॅस सिलेंडर आणावा लागणार नाही अशा प्रकारची एक व्यवस्था निर्माण होईल अशी आशा आज जिल्हाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेमधून आम्हाला निर्माण झालेली आहे। त्यानंतर रत्नागिरीमध्ये गॅसची पाईपलाईनचं जे काम चालू आहे त्याचं नाचना, साळवी स्टॉप आणि किंवा अनेक भागामध्ये कनेक्शन दिली जात नाहीत। या संदर्भामध्ये सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ तिथूनच संबंधित गॅस पाईपलाईनवाल्या कंपनीला फोन केले आणि स्पीडअप करण्याचे त्यांनी निर्देश दिले। यावेळेला सांगायला आनंद वाटतो की त्यांनी आता नवीन कॉन्ट्रॅक्ट ताबडतोब साईन करतो आणि जवळपास त्यांच्याकडे 8 नवीन कॉन्ट्रॅक्टर घेऊन ते उरलेल्या भागामध्ये पाईपलाईनद्वारे गॅस कसा मिळेल याच्यासाठी वेगाने काम करणार आहेत। ग्राहक पंचायतीच्या दृष्टिकोनातून हे सगळे महत्त्वाचे मुद्दे होते आणि यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे।